दुपारची छोटी भूक होती, बाहेर जायचं असलं कारणानं असं काहीतरी बनवायचं होतं जे अगदी 5 मिनिटात रेडी होईल. घरात टरबूज तर होतं, पण थंड करायला टाईम नव्हता. बाकी फळं आहेत, चला म्हटलं त्यातलंच काहीतरी बनवूया जे खाल्ल्यानंतर टेस्टी देखील असेल आणि थंड देखील असेल. फळांमध्ये आंबे आणि द्राक्ष होते, पण म्हटलं मँगोचा शेक जर करायचं म्हटलं तर रात्रीच आंब्याचा रस खाल्लेला होता, त्याच्यामुळे आंबे कॅन्सल केले. म्हटलं चिकूचा विचार केला. चिकूचा शेक मी अगदी झटपट बनवू शकते, जो बनवायला सोपा आहे, 5 मिनिटात रेडी होईल आणि टेस्टी देखील आहे. तर चला चिकू शेकच बनवूया, कारण बाजारात सध्या चिकू भरपूर प्रमाणात येत आहे आणि भरपूर सारे फायदे देखील आहे आपल्या शरीराला चिकूचे. त्यासाठी मी आता चिकू घेतलेला आहे. सर्वात पहिले मी चिकू स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचे आपल्याला असं पण सर्व साल काढूनच घ्यायचे, तरी मी चिकू पहिले धुवून घेते. चिकू धुवून झाल्यानंतर आता आपल्याला याला सर्व साफ करून घ्यायचे, म्हणजे याच्या बिया आणि साल सर्व काढून घ्यायचं आहे. हा शेक पिल्यानंतर अप्रतिम मन तृप्तच होतं, इतका मधुर शेक असतो हा आणि जो अगदी झटपट बनतो, शिवाय टेस्टी देखील असतो. शिवाय चिकूचे आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे आहे. यात पोटॅशियम, कॅल्शियम सारखे घटक हे मुबलक प्रमाणात असतात, त्याच्यामुळे भरपूर सारे जीवनसत्व मिळतात. शिवाय हाडांना मजबूती मिळते, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. तर हे अगदी शरीराला फायदा देणारे चिकू सर्वांनी खाल्ले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं असतं की लहान मुलं चिकू खाण्यासाठी नाटके करतात, कारण माझा धवलसुद्धा चिकू खात नाही. त्यावेळेस मी त्याला चिकू शेक नाही तर चिकू मिल्कशेक बनवून देत असते. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवून त्यांना जीवनसत्ववाले पदार्थ खाऊ घालू शकतात, ज्याच्याने ते एकदम फिट राहतील, त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहील. तर आता इथे सर्व चिकूचे साल काढून झालेले आहेत. चिकूच्या आता आपण बिया देखील काढून घेऊया सर्व. त्याच्यासाठी मध्यभागी चिकूच्या आता चौकोनी फोडी करून घेते आहे, म्हणजे सर्व बिया निघून जातील. जर एखादी बी राहून गेली शेक करताना तर आपला शेक पूर्ण बिघडून जाईल, त्याची चव ही कचकच लागेल. त्याच्यामुळे सर्व बिया काढून घेतलेल्या आहे आणि आता आपण चिकूच्या फोडी मिक्सर जारमध्ये टाकणार आहे. त्यासोबतच थोडा स्वीटनेसपणा येण्यासाठी मी साखर घातलेली आहे आणि हे एकदा आपण मिक्सरला फिरून घेऊया. त्यानंतर आता यात मी दूध ॲड केलेलं आहे. हे दूध अगदी कच्चं आहे, याला तापवलेलं नाही आहे आणि एकदम चिल्ड दूध आहे. आता बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी. जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं दूध ॲड करून त्यांची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता माझा शेकची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे. तर हा शेक मस्तपैकी आता मी सर्व करायला घेतलेला आहे आणि यावरतून थोड्या चिकूच्या फोडी घालायच्या आहे आपल्याला, म्हणजे त्या जशा तोंडात येतील तसं एकदम मस्त चव लागते चिकूची. तर हा मधुर असा आणि झटपट होणारा चिकू शेक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चिकू मिल्कशेक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय.